जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय अण्णा, जय आदिवासी, जय शिवलाल. बंधूंनो, सकाळ सकाळ एक व्हिडिओ समोर आला आणि माझ्या दिवसाची अशी म्हणजे आनंद कशामुळे झाला की असे बी लोक आहेत आपल्यामध्ये. इतके विचार. आम्ही म्हणे केरसुनी बांधली. काय संशोधन आहे त्या जापान जे देश आहे का, रोज वेगळं काय काय टेक्निकल असते त्याच्याकडे संशोधन, वेगवेगळ्या मॉडेल नवीन काहीतरी वेगवेगळं बनवायला आहे. त्या जापाननं ना खरंच तिथल्या लोकांना फाशी घ्यायला पाहिजे. काय संशोधन आहे. झाडू, आम्ही झाडू बांधलाय, आमचं चेहरा म्हणे शुभ आहे. मग त्या नरेंद्र मोदी साहेबांना माझी कळकळीची विनंती, मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना, की तुम्ही ना एखादं यान वगैरे काय जर चंद्रावर पाठवायचं झालं ना, इथून पुढं काय टेक्निकल बनवायलात ना, अशी कोटीची प्रॉपर्टी खर्च करूच नका. आमच्यातला डायरेक्ट एखादा माग धरा, त्या यानाला बांधा त्याचा चेहरा आणि द्या सोडून डायरेक्ट. कळून ना तरी सॅटेलाईट वगैरे सगळ्या ब्रह्मांडात काय चाललंय तरी. अहो आमचा चेहरा शुभ आहे हो. एखादा वेगवेगळे ग्रह जर एकमेकाला टक्कर बिकर काय देत असतील, काय असं घडायला असलं तर आमचा चेहरा त्याच्यासाठी मी नाही. कशाला कोटीची प्रॉपर्टी वाया घालवताय, काय बोलताय. नाही तर मोदी साहेबांनी एक काम करावा, आमच्या समाजातला एखादा PA सोबत ठेवा. त्यांच्यावर संकट आलं, मोदी पडायचा आकार दिसला, निवडणुकी लढवण्यासाठी ह्याच्यासाठी ट्विंकून आमचा एक सेक्रेटरी दाखवायचा. नाही तर गाडीला बॅनरच्या जागावर एखादा आमचा मांग बांधा. अरे काय बोलायला, काय दिशाभूल करायलात लोकांची. बाबासाहेबाच्या संविधानाचा त्यांनी दिलेल्या एवढ्या उपकाराची जाण अशी ठेवायला लागला. 4% इतकं समाजाला म्हणजे वाट सोडून बाहेर भरकाटायला लागलं. काय थोडं तरी माझं म्हणणं एकच आहे बाबा, तुम्ही संध्याकाळी झोपताना ना माझा हा व्हिडिओ बघणारा प्रत्येक म्हणजे जे बाबासाहेबांना विरोध आहे यांच्यासाठी बरं का, माझ्या समाजात असे काही लोक आहेत की जे फक्त बाबासाहेबांना मानतात आणि माझ्या विचाराला इतक्या प्रतिक्रिया त्यांच्या सुंदर असतात, पण ते जे आरक्षणासाठी आज बाबासाहेबांना विरोध करतायत आणि आपल्या पोळ्या भाजायला लागल्यात, त्यांच्यासाठी फक्त तुमच्या हृदयावर हात ठेवा आणि एक गोष्टीचा विचार करा की खरंच तुम्ही करताय ते योग्य आहे. मला नाही वाटत तुमचा आत्मा म्हणेन की हो बरोबर करायला लागलास. त्याला सध्या हे पटत नसेल. आणि चेहरे मला वाटतं आरशानं बघा जा बाबा, लय विचित्र लयच भेसूर चेहरे तुमचे बघू सध्या वाटत नाहीत. आणि त्याच्यात पुन्हा त्याचे ते विचार तुमचे, काय माणसं काय. बरं अण्णाभाऊ साठेंना मानता, अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळा का शिकले. मास्तरांना दगड फेकून काम मारला, मास्तराला असा धरून दगड अण्णाभाऊनी. आहे लक्षात. तेव्हा होतं तुमच्यापाशी हिंदुत्व. तेव्हा काय बामणासोबत रोटी बेटी बोटीचा व्यवहार चालू होता का, का बामणं पंचांग तुमच्या हातानं बघायचे. काय म्हणत आमचा चेहरा बी शुभ होता. अरे किती भरकाटा लावायलात लोकायला. लोकांच्या मनामध्ये आपल्या समाजाच्या बाबासाहेब बुद्ध भरा. दांडा कोणचा बी हातात घ्या, पण झेंडा मात्र निळा राहू द्या. तवा येणारी पिढी आणि त्यांचं भविष्य सुधरण. गडगंज श्रीमंत होऊन जी कोटीची प्रॉपर्टी कमवून ठेवायलात का, हे पुढच्यासाठी घातक आहे. जे कोणचं काय की पण तुम्ही स्वीकारायला लागलात का, ते नका धरू. बुद्ध घ्या, बाबासाहेब घ्या येणाऱ्या पिढीसाठी. माझं तर काय नाही, मी तर नेहमी सांगते. मला एकजण काय म्हणतो की काय कोणतरी बोलायला सांगायला लागले किंवा कोणाचे तरी तळवे चाटायला लागलं. काय बोलण्याचे प्रकार, म्हणजे सत्य कुणी जर सांगायला लागलं की राग येते आणि आग होती. मला तर कधी कधी वाटतं बाबासाहेबांनी झाडू काढायचाच नव्हता, असाच ठेवायचा होता. ते झाडू आताच्या संशोधनाला आडवा नसताना आला आपल्या किरसुनी बांधायला. किती भरकाटा लावायला रे समाजाला. भोळेत लोक आपले, त्यांना सांगा बाबासाहेब बुद्ध सांगा. असं काही अंधश्रद्धेत पाडू नका. तुम्ही जे करायला लागलात का, हे परत 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 100 वर्ष तरी आपल्या पिढीला अंधाराकडे घेऊन जाणार आहे. कळकळीची माझ्या बांधवांना, माझ्या समाजातील लोकांना विनंती आहे की फक्त आपल्याला बाबासाहेबाचं पुस्तक, बाबासाहेबाचं संविधान जिवंत ठेवू शकते. हे बिंडारेन हे कार्यकर्ते एकही उठत नाही बाबा भाषणातलं जाऊन चटकन तोंडात चेपल हात नाही बाबा. काय कसा सांगायलाच म्हणून. शिक्षणाचं सांग, अण्णाभाऊ सांग. अण्णाभाऊ ऐका रे, अण्णाभाऊ वाचा, अण्णाभाऊ कळून घ्या स्वतःला. बाबासाहेब थोडे लांबच आहे तुमच्यापासून. तोडले तुम्ही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या फोटोपाशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा फोटो लागत होता. जरा विचार करा. मागचे दिवस एवढ्या मोठ्या महान माणसाला अख्खं जग त्याच्या बुद्धीला आणि त्याला नतमस्तक होतं. एवढ्या मोठ्या महान माणसाच्या शेजारी अण्णाभाऊ साठे मांडत होते.
तुमच्यासारख्या 4-5 भाडव्यांना दुरावा निर्माण झालाय. फुटू शेजारी फुटू ठेवायला किती मोठा अभिमान गर्व वाटायचा. बाबासाहेबाच्या प्रतिमेशेजारी अण्णाभाऊची प्रतिमा मांडली जायची. काय तुमच्या त्या तलवारीनं, मी तर म्हणते डिग्र्यान बिग्र्यान पदन. आरक्षण कशासाठी घ्यायला तर शिकायला कोण तुमचं? 20-20 22-22 वर्षाचे पोरं तुमचे दारू जुगार पत्ते. आधी समाज प्रबोधन करा, नंतर आरक्षणासाठी भांडण करा, नंतर स्वतःच्या पोळ्या भाजा, नंतर बंगला गाडीचं बघा. नाहीतर एक काम करा, आत्महत्या करा, नदीला जा, गंगेला जा. पवित्र आहात तुम्ही, त्या गंगामाईला पण पवित्र करा. मरा रे पटापटा, काही बी होऊ द्या तुम्हाला, आत्महत्या करा. बर चला, आज माया भीमान माय सोन्यानं भरली ओटी. माया भीमान माय सोन्यानं भरली ओटी. जय भीम, जय शिवराय, जय लहूजी, जय अण्णा.